ओ माय गॉड, हा निशीचा फोन आहे आणि माझा फोन निशीकडे. नो 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 नो, निशी. तुझा फोन आला माझ्याकडे चुकून. माझा फोन तुझ्याकडे आला. ओके. सॉरी, माझ्या पण लक्षात नाही आलं. तरी मी म्हणते कुणा वेगळ्याचा आवाज आहे. हो, नाही ठीक आहे. सोरूच्या, मेघना आंटी, तुमचा फोन निशीकडे कसा गेला? मग काळजी घ्यायची ना. शट अप. तू एक ट्रेनी आहेस, त्यामुळे स्वतःचं डोकं लावू नकोस. समोरच्याचं कधीतरी ऐक. काय झालं, तू बिझी आहेस का? नाही 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 अगं वी, आई ते ऑफिसमधल्या स्टाफला कोणाला तरी ओरडतात. बरं ऐक, मी ठेवते. काळजी घे, रात्र खूप झाली ना. हो ठीक आहे. चल बाय, गुड नाईट. त्या फोनवरच्या बाईचा आवाज ओळखीचा का वाटला मला? मी तर कोणा रुच्याला ओळखत नाही, पण खूप जवळचा वाटला मला आवाज. कोण असेल नक्की? निशी, आजकालच्या जनरेशनचं हे असं असतं. स्वतःला काही येत नसतं आणि सिनियर्सने सांगितलं तर त्यांना ऐकून घ्यायचं नसतं. निशी, काय झालं ग? कुठे हरवलीस? नाही, काय नाही, ते सरांना कॉफी हवी होती ना, ती घेऊन जाते. कॉफी सांडली वगैरे नाही ना साडीवरती? नाही. ठीक आहे, मग जा. गुड नाईट. जा जा. आता उभी काही बोलली नसेल, पण उद्या खोत घरात मोठा बॉम्ब पडेल. पण त्याची झळ माझ्यापर्यंत झुळूक बनून पोहोचेल. तेव्हा तुझा चेहरा बघायला मला आवडेल. कधी उठणार आहे? चारू, श्रीनू, अरे इथे बसल्या बसल्या केव्हा झोप लागली समजलंच नाही. तुला काही हवंय का? काही खायला आणू का मी? नाही नाही, मला नकोय काही. तू रात्रभर इथेच बसून होतीस? हो, त्यात काय झालं? तुला बरं नाहीये आणि मध्यरात्री तुला काही लागलं तर जवळ कोणी नको का? हा ठीक आहे, पण मला खरंच काही नकोय आता. तू जा, तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. हा श्रीनू, मी आराम करेन नंतर, पण तुझी तब्येत महत्वाची आहे मला. माझी तब्येत ठीक आहे आता. तू जा बघू आधी. नक्की ना? चारू, मी खरंच ठीक आहे आता. तुझं रात्रभर जागरण झालंय ना, त्रास होईल तुला. तू जा जा, आराम कर, जा. तू तुझा आवरून घे आणि बाहेर ये नाश्त्याला. श्रीनू, चारू, चारू, काय झालं? तू ठीक आहेस ना? हा हो, मी ठीक आहे. मला जरा चक्कर आल्यासारखं झालं. मग मी
पाणी देऊ का तुला? श्रीनू तू थांब, तू बस इथे, मी बरी आहे. तू बस आराम कर, मी आले. तू बस, आले मी. कंबाईन माइंड भाऊजी. फुलनेस. आज इंग्लिश पेपर. ते प्रॅक्टिस करावी लागते ना, बोलावं लागतं ना मला तिकडे. अहो अरे नाश्ता करून घ्या, हे घ्या. भाऊजी थँक्यू. मंजू सुनूक पण बोलव. कालपासून त्यांनी नीट काय खाल्लं नाही. हो तुमचं झालं की मग नेते त्याच्यासाठी पण. तू कशी जातस पण? त्याकाच बोलव ना खाली. कसा आपल्या सगळ्यांसोबत बसत ना, तर त्याका पण जरा बरा वाटा. बाबा ओ ते बागेत 2 नारळ पडलेत. हा तू घ्या नारळ बिरळाचं राहू देत. तू अभ्यास करून ठेवा, नाहीतर ती ओविदाई आली ना तर चांगलीच शिक्षा करेल तुला. मी केलाय, मी अभ्यास सगळा हो 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 माहिती आहे किती अभ्यास झालाय ते. झालाय ना बाबा. झालंय झालाय काय झालंय तुमचं काय मत? मी जातो. दुग्या अरे काय चाललंय तुझं? तुझं बघितलं तुम्ही नेहमी असं करता. केला अभ्यास त्याने. म्हणजे आली ताई नाश्ता. नको हा मका. मका ना तुमचा कायच नको हा. करून घेईन मी माझा कायता. अगं लाले, किती राग. हा, काय करणार असतं रागाचं? आणि कोणावर राग तर आपल्याच माणसांवर. कशासाठी? मी ना माझ्या मनाक वाटत ना तसा वागीन. माका कोणी शिकवूक येऊ नका काय. हा अगं ताई, आमच्यावर नाराज असतस ना, मग त्याचा राग अन्नावर कशा काढतस? हा हे बघ, सगळ्यांसोबत 2-2 घास खाऊन घे. नाश्ता तुझ्यासाठी पण केलेलो हा. उगाच अन्नाचा अपमान कशा? हा? कुत्र्या मांजरांका घाला, नाही जाणार फुकट. हा लाली, जे बोलतेस ना ते लक्षात ठेवा तू. अरे ह्या काय शिनू येलो. अरे ये बस शिनू ये. म्हणजे आता बघ त्याका कसा बरा वाटा. हा बस 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 बस. सावकाश सावकाश. कसं वाटतंय? ताप आहे की गेला? नाही बरं आहे आता. हा, नाहीये. कालच्या पेक्षा छान वाटतं ना. माही तर काल जरा मरगळल्यासारखा झाला होता. श्रीनू तू नाश्ता करणार आहेस ना? म्हणजे विचारतस काय? दे त्या का? हो पण हे चालेल ना तुला, की तुझ्यासाठी मी मेथकूट भात किंवा खिमटी असं काहीतरी करू का? किंवा तूच सांगतोस का मला तुला काय हवंय ते? मी ते करून देते तुला. हा मामी मला नको काही, तू दे, मी खाईन. घे. अशीच ना. चारू तुला काय झालं? बरं वाटत नाहीये का? हा म्हणजे ते जरा बरं नाही वाटत आहे, डोकं जड झालंय. मी ना जरा चहा घेते, मग मला बरं वाटेल. हा मी सगळ्यांसाठी चहा केलाच आहे. तू घे चहा, बरं वाटेल तुला. चल माझ्या बरोबर आत. चारू तर मला काही सांगणार नाही. श्रीनिवासकडूनच काहीतरी क्लूज मिळवावे लागतील. पण कसं त्यालाही माहित नाहीये. कसं प्रूव्ह करू श्रीनिवास निर्दोष आहे? ओय बाळा, इकडे हे बघ. हा श्रीनूचा आजचा डोसा. ते का जर जाऊन देऊन येशील? हो देते. ओवी काय झालं? कालपासून बघताय गपगप असस. काल थोरल्या घरात गेले होतस, तिथे काय घडला काय? लाली ताई तुका काय बोलल्या? ओवी सांग तरी काहीतरी. कालपासून विचारते, काय बोलतच नाही असस तू.
होई चारू श्रीनूला तिकडे घेऊन गेली म्हणून तुका काळजी वाटते का? हे बघ, श्रीनू जरी तिकडे असेल तरी त्याच्या तब्येतीची काळजी आपण इकडून घेऊ शकतोय. मुख्य म्हणजे त्याचे सगळे रिपोर्ट्स एकदम चांगले आलेले आहेत, त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाहीये. तू अजिबात काळजी करू नकोस. तू हे औषध त्याला दे, लगेच त्याला बरं वाटेल बघ. त्याचा ताप लगेच उतरेल, मागा खात्री हा. हो. अगो थांब, लगेच काही निघालस? नाश्ता तर करून जा. आता गेलेस की थाय डुग्गूचा अभ्यास घेऊनच परत येशील ना. किती उशीर होतो तुका. उपाशी पोटी जाऊ नकोस. नाश्ता देत नाही. विनू, पोटभर खा म्हणजे बरं वाटत. चा पोटात काय नाही ना, मला अशक्तपणा येतो. जरा खाशीत ना तर तरतरी येईल. काय झालं चारू? हिला काय झाला? आता तर बरी होती ती. होय तर. आम्ही अगं ती काल रात्रभर माझी काळजी घेत जागी होती. ती झोप पूर्ण झाली नसेल ना तिची, म्हणून. अच्छा, जागरण झाला ना, मग पित्त खवळलं असणार, बाकी काय नाही. हा. खरं तर मीच थांबायला पाहिजे होतं तिथं. चारू, काय झालं तुला असं अचानक? अगं मंजू, ते मला एकदम मळमळतंय. काहीच खायची इच्छा नाही. कसं तरी होतंय. अगं काय नाही, तुझी काल झोप पूर्ण झाली नाही ना, म्हणून पित्त खवळलं असेल. असं कर, थोडा वेळ झोप आणि बरं वाटलं की मग खा. हां, नाहीतर मी असं करते, तुला खोलीत आणून देते. नाही नको, मला काहीच खायची इच्छा नाहीये. नको मला. चारू करा, अजून लाड करा सगळ्यांचे. हा, आणि त्या नादात ना घरच्यांक वाऱ्यावरती सोडा. घरातल्यांपेक्षा ना बाहेरच्यांची त्यांना जास्त काळजी. नाटक चालल्यात नुसती नाटक. ती नाटक करते, हे तिच्या नाटकांना बोलतात. हा श्रीनू एवढा मूर्ख कसा काय आहे? एवढा शिकलाय ना तरी पण काडीची अक्कल नाहीये. संस्कार काही चाटायचे का आता? मी एवढ्या हिंट्स देते तरी पण ह्याला काहीच कळत नाहीये. नुसतं बाहेर मठ्ठासारखं खात बसलाय. चारू, इथे काय करतेस तू? तू झोपणार होतीस ना थोडा वेळ. श्रीनू, इथे माझी झोप उडाली आणि तुला झोपेची पडली आहे. पण काय झालंय? मला ज्याची भीती होती तेच झालंय. चारू, काय झालंय? श्रीनू, माझे पिरियड्स चुकलेत. अगं मग डॉक्टरला दाखव ना. श्रीनू, अरे ते तर जावंच लागेल, पण तुला कसं सांगू? पण एवढं घाबरायचं काय त्यात? बघ, डॉक्टर सांगेल ना काय सांगायचं ते. श्रीनू, अरे तुला अजिबात भीती वाटत नाहीये का? तुला टेन्शन नाही आलंय का? श्रीनू, अरे माझं डोकं धरलं होतं. आता मगाशी मला मळमळत होतं, उलटीसारखं वाटत होतं. तुला काहीच कळत नाहीये का? चारू, पण काय झालंय? एवढं काय आहे त्यात? श्रीनू, अरे म्हणजे मी बहुतेक प्रेग्नेंट असू शकते. काय? अगं पण हे कसं शक्य आहे?
मला नाही माहिती, पण मला खूप भीती वाटते. माझी शंका खरी ठरली तर श्रीनू आपल्याला काहीतरी करायला हवं. श्रीनिवास, शी इज ॲब्सल्युटली राईट. काहीतरी करायलाच हवं. श्रीनिवास, तू हिला डॉक्टरकडे घेऊन जा. सॉरी, मी मुद्दाम तुमचं बोलणं नाही ऐकलं. ते ॲक्च्युली दादांनी श्रीनिवाससाठी हे मेडिसिन्स पाठवले होते, ते द्यायला आले होते. दरवाजा उघडा होता ना, म्हणून तुमचं बोलणं कानावर पडलं. अँड चारू, तसंही तुला तर माहिती आहे ना, श्रीनिवास माझ्यापासून काहीच लपवत नाही. सो मला तर सगळंच माहिती आहे. बरं, ते सगळं जाऊ दे, ते आपण नंतर बोलू. बट तुम्ही आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जा. अगं पण डॉक्टरकडे कसं जाणार आम्ही? श्रीनिवास, अरे कधी ना कधी तर जावंच लागेल ना. आणि चारूला जर हा डाऊट असेल तर तो क्लिअर व्हायला नको का? अँड सी श्रीनिवास, आता तुम्ही दोघं लग्न करणार आहात ना, सो आय थिंक तुम्ही घरात सगळ्यांना खरं काय ते सांगायला हवं. आणि श्रीनिवास, हे जर सगळं खरं असेल तर ह्या दिवसात चारूची तशी काळजी घ्यायला लागेल. अरे बट हे सगळं डॉक्टरने तिची प्रेग्नन्सी कन्फर्म केली तरच होईल ना. अँड असं जर सगळं नसेल तर मग ॲटलिस्ट चारूला इतका त्रास का होतोय ते तरी कळेल आपल्याला. अगं ओवी, मला मळमळतंय, डोकं धरलंय, हे एवढी सगळी लक्षणं मला दिसतातच आहेत ना. मग डॉक्टर काय वेगळं सांगणार आहेत? नाही, मलाही आधी वाटलं होतं की कदाचित जागरणामुळे हे सगळं होत असेल, पण आता सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत, त्यामुळे मला खूप भीती वाटते. हां, आपण डॉक्टरकडे नको जाऊया. डॉक्टर नको. हो, मग आपण एक काम करूया का? तू दादांना नाडी दाखवतेस का? ते तरी सांगतील. होवी, ह्या राईट. नको, तसं नको करायला. ही जर खरंच प्रेग्नंट असेल तर दादांनाही सगळं कळेल आणि त्यापेक्षा बाहेरचे डॉक्टरच ओकेत. चारू, तुला भीती वाटत असेल तर मी येऊ का तुझ्यासोबत? अगं, एकदा काय ते समजून जाऊ दे ना. नंतर कळण्यापेक्षा आत्ता कळलेलंच बेटर आहे, हो ना? आणि तसंही आपल्या मनातले सगळे डाऊट्स क्लिअर होत नाहीत तोपर्यंत खरं काय ते कसं कळेल ना, हो ना चारू? नाही, नको. ओवी म्हणते ते बरोबर आहे. आपण उगाच सुतावरून स्वर्ग नको गाठायला. चारू, आपण डॉक्टरकडे जाऊन यायचं. श्रीनू, अरे असं कसं जाणार? बाहेर आपल्याला कोणी विचारलं आपण दोघे का डॉक्टरांकडे जातो तर मग आपण काय सांगणार आहोत? अगं चारू, सोपं आहे ते. तू त्याला डॉक्टरकडे घेऊन जाते असं सांग आणि कोणी विचारलं ना तर मी आहे ना, मी मॅनेज करते सगळं. ठीक आहे श्रीनिवास, चल तू रेडी हो, आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. हां, ठीक आहे, जाऊया आपण. मी लगेच येते. मेघना आंटी, प्लीज फोन उचला. तर सगळ्याची माती होईल. हॅलो, मी जरा घाईत आहे, मी नंतर बोलते तुझ्याशी. ओके? मेघना आंटी, प्लीज फोन ठेवू नका प्लीज.
माझं ऐकून घ्या, नाहीतर सगळं सगळं संपेल. काय झालं? हो, ही ओवी आणि श्रीनू मला डॉक्टरांकडे घेऊन चाललेत. मी जर डॉक्टरांकडे गेली आणि श्रीनूला सगळं समजलं तर सगळं सगळं संपेल. मेघनांटी प्लीज काहीतरी करा, मला खूप टेन्शन येते, खूप भीती वाटते, मी फसले. चारू, मीच तुला का सगळं सांगायचं? तुझं डोकं आहे ना, ते वापर ना आणि कर काय ते मॅनेज. मी बिझी आहे, नंतर बोलेन. प्लीज प्लीज असं बोलू नका. मी फसले. आता ओवीला उत्तर देता देता फॉर्म फुटलाय मला. बरं बरं, तू मला डॉक्टरांचं नाव आणि नंबर पाठवून दे. काय करायचं ते मी बघते. आणि मला सारखा सारखा फोन करू नकोस, कळलं? हो हो हो